जगाच्या कल्याणासाठी गंगा वागवितो श्री, नाही जमणार मला. पार्वतीला राग आला. पार्वतीच्या रागानं महादेव दुःखी झाले, व्याकुळ झाले, हृदय बोचलं गेलं, नैराश्य आलं, वैराग्य पत्करलं. कैलासावर गेले आणि तांडव नृत्य सुरू झालं. त्या तांडव नृत्य सुरू असताना घामाची धारा प्रवाहित झाली महादेवाकडनं. त्या घामाच्या धारेला नाव देण्यात आलं नर्मदा. नर्म म्हणजे प्रेम, प्रेम देणारी, तिचं नाव नर्मदा. पण बापाला सोडून जाऊ वाटेना पुरीला. नर्मदा म्हणे, देवा, महादेवा, मी जाणार नाही. नर्मदे, तुला जगाच्या कल्याणासाठी जावं लागेल, मला महादेव म्हणता. नर्मदेने उत्तर दिलं, बाबा, तुम्हाला सोडणार नाही. मग महादेवाने आशीर्वाद दिला, आजपासून तुझ्या पात्रामध्ये सापडणारा प्रत्येक कंकड, दगड, गोटा शिवलिंग म्हणून पूजला जाईल. म्हणून आजही नर्मदेतून माणसं वापस येताना काय घेऊन येतात? शिवलिंग. जगात एवढ्या नद्या आहेत, पण एका तरी नदीतला गोटा शिवलिंगाच्या आकारासारखा आहे का? बोला. पिंड बनवली जाते आणि त्याच्यावरती नर्मदेचा गोटा आणून मांडला जातो का? हे महादेवानं दिलेलं वरदान आहे. हा नर्मदा नदीचा महिमा आहे. म्हणून उज्जैनला गेलेली माणसं, ओंकारेश्वरला गेलेली माणसं येताना छोटा का होईना, पण ते शिवलिंग घेऊन येतात. हा महादेवाचा पहिला अवतार.